नमस्कार, मी चाकोते सर अहिल्यानगरहून बोलतो। चाकोते अकॅडमीच्या वर्क फ्रॉम होम संकल्पनेला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे आभार। आता ही वर्क फ्रॉम होम संकल्पना नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला हे काम करायचं किंवा नाही याचा डिसिजन घेणं सोपं होईल। वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातून काम। तर इथे तुम्हाला काम करायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला अर्निंग होणार आहे। हा एक एज्युकेशनल प्रोजेक्ट आहे। बाजारात ज्या स्कीम असतात, मनी लॉन्ड्रिंग स्कीम किंवा मेंबर बनवणे वगैरे, असा काही प्रकार यामध्ये नाही। यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल प्रोफेशनल काम करायचं आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीणसारखी ही योजना नाही आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त डॉक्युमेंट सबमिट केले की दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्हाला येत राहील कुठलंही काम न करता। तर अशी कुठली ही स्कीम नाही आहे, तुम्हाला प्रॉपर वर्क करायचं आहे। आता ज्या महिलांनी इन्क्वायरी केली त्यांचे दोन कॉमन प्रश्न होते की काय काम करायचं आणि किती पैसे मिळणार, आणि आणखी एक प्रश्न होता की किती तास काम करायचं आहे। या योजनेमध्ये तुमच्या उपलब्ध वेळेनुसार तुम्ही 1 तास, 2 तास, 4 तास काम करू शकता। ज्यांना भरपूर अर्निंग करायचं त्या महिला फुल टाईमही हे काम करू शकतात। आता काम नेमकं काय करायचं आहे? तुम्हाला हा व्हिडिओ आलेला आहे याचा अर्थ तुमची मुलं चाकोते अकॅडमीमध्ये कोर्स करत आहेत। तुम्हाला या कोर्सविषयी माहिती आहे। 100 रुपीज रजिस्ट्रेशन फी भरायची आहे। ही रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर एक लेवलचं ट्रेनिंग आपण फ्री देतो। ते हे ट्रेनिंग जवळपास 2 ते 3 महिने चालतं। त्यानंतर परीक्षा होते, परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं आणि परत 100 रुपीज भरून सेकंड लेवलला ॲडमिशन घेऊ शकतात। याप्रमाणे ॲबॅकसच्या 8 लेवल आहेत। ॲबॅकसमुळे फायदे काय होतात? मुलांची लिसनिंग पॉवर वाढते, ग्रास्पिंग पॉवर वाढते, एकाग्रता वाढते आणि एकंदरीत त्यांची बौद्धिक क्षमता वाढते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन ॲबिलिटी वाढते, म्हणजे मुलं तोंडी कॅल्क्युलेशन करू शकतात। हा जो ऑनलाईन ॲबॅकस कोर्स आहे, या कोर्सचं प्रमोशन तुम्हाला करायचं आहे। आता हे प्रमोशन कसं करायचं याचं प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल। नेमकं काय सांगायचं, कसं सांगायचं, पण एक सर्वसाधारणतः सांगतो की सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे मित्र, नातेवाईक, जवळपासचे ओळखीचे लोक, बाहेरगावचे सुद्धा चालतील, या सगळ्यांना हे सांगायचं आहे की माझा मुलगा, माझी मुलगी हा कोर्स करतोय किंवा करते, तुम्ही पण हा कोर्स करू शकता। जस्ट 100 रुपीज रजिस्ट्रेशन फी भरायची आणि कोर्स चालू करायचा। तर असे ॲडमिशन करत राहायचे आहेत जेवढे शक्य होतील तेवढे, आणि त्या ॲडमिशननुसार तुम्हाला इन्कम मिळणार आहे। ही इन्कम किती मिळेल? तर सर्वसाधारणतः एका महिलेला महिन्याला किमान 6,000 रुपये मिळावेत, अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर आपण तयार केलं आहे। किंवा तुम्ही 6,000च्या पटीत कितीही रक्कम मिळवू शकता। ती कशी? की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर रजिस्ट्रेशन फी आहे 100 रुपीज, त्यापैकी 40 रुपीज 40 रुपये तुम्हाला मिळतील, म्हणजे 40% तुम्ही पार्टनर झालात चाकोते अकॅडमीचे, आणि 40% पार्टनर होऊनसुद्धा तुम्हाला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची नाही। त्यानंतर त्यांना शिकवण्याची जबाबदारी ही तुमची नाही, किंवा काही सर्व्हिस देण्याची जबाबदारी पण तुमच्यावर नाही आहे। तुम्ही जस्ट रजिस्ट्रेशन करायचं, त्या विद्यार्थ्याची फी आली की तुमचे 40% म्हणजे 40 रुपीज तुम्हाला मिळतील। समजा रोज तुम्ही अर्धा तास काम केलं, एक कॉल 2 ते 3 मिनटात करता येतो आपल्याला, आणि 30 मिनटात तुम्ही 10 कॉल जरी केले आणि या 10 पैकी सगळ्यांनी ॲडमिशन नाही घेतलं, 50%च गृहीत धरूया आपण, 5 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं,
तर तुम्हाला 5 विद्यार्थ्यांचे 40 रुपयाप्रमाणे 200 रुपये मिळतील आणि महिनाभर हे काम चालू ठेवलं तर तुम्हाला 200 गुणिले 30 म्हणजे 6000 रुपये मिळतील. हे फक्त जस्ट अर्धा तास काम करून. तुम्ही जास्त वेळ काम केलं तर जास्त कॉल होतील, जास्त कन्वर्जन होतील, जास्त विद्यार्थी येतील आणि तुमचा इन्कम त्या प्रमाणात वाढत जाईल. हे झालं तुमचं पर्सनल वर्क. तुमचे रिलेशन्स किती आहेत, तुम्ही किती ॲक्टिवली काम करता, किती मन लावून काम करता, यानुसार विद्यार्थी कन्वर्ट होतील आणि त्यानुसार तुमचं इन्कम होईल. आता एका महिन्यात तुमचे 150 ॲडमिशन झाले आणि त्याचे 6000 रुपये मिळाले. आता ही मुलं परत पुढे पुस्तकं घेणार आहेत, ॲबॅकस किट घेणार आहेत. त्यांची बॅच चालू झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जस्ट एक फोन करून सांगायचं आहे तुम्ही की आता तुमचा कोर्स चालू झाला आहे, तुम्ही रोजचे व्हिडिओ रोज बघता का आणि प्रॅक्टिस कशी करता. मग त्यासाठी तुमच्याकडे ॲबॅकस टूल पाहिजे आणि जे काय प्रॅक्टिस केली ते सोडवण्यासाठी लिखित स्वरूपात तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बुक्स पाहिजे. बुक्समध्ये 2 बुक्समध्ये मिळून साधारणतः 2400-2500 एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि ही एवढे सगळे एक्झाम्पल्स सोडून झाल्यामुळं काय होतं, मुलांचं स्किल हळूहळू डेव्हलप होत जातं. तर हे बुक्स आणि ॲबॅकस टूल किट तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर याचा जास्त फायदा होईल. हे सांगितल्यानंतर विद्यार्थी किंवा त्यांचे पालक ॲबॅकस बुक्स आणि टूल खरेदी करतील. त्याचं पेमेंट पाठवले की त्यांना बाय पोस्ट बाय कुरिअर त्यांच्या घरी हे ॲबॅकस टूल आणि बुक पोहोचवलं जाईल. तुम्हाला याच्यात काहीही करायचं नाही. पण तुमचा स्टुडंट आहे, तुम्ही त्यांना बुक्स घ्यायला रिकमेंड केलं म्हणून तुम्हाला 40 रुपीज पर सेट हे इन्सेंटिव्ह मिळेल. म्हणजे परत 150 गुणिले 40 6000 रुपये तुम्हाला परत मिळतील. रजिस्ट्रेशनचे 6000 रुपये आणि बुक्स आणि किटचे 6000 रुपये, असं 12000 रुपये तुमचं इन्कम झालं. त्यानंतर 2 महिन्यांनी साधारणतः त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं. त्यानंतर प्रॅक्टिस करायची असते. या प्रॅक्टिससाठी आपण वेळ देतो आणि त्या दरम्यान तुम्हाला सांगायचं आहे की आता तुमचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे, भरपूर प्रॅक्टिस करा, बुक्स परत परत सोडवा, म्हणजे तुमचा स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्हीही वाढेल. काही दिवसांनी तुमची एक्झाम होईल आणि एक्झाममध्ये तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं तर चांगले मार्क्स मिळतील, सर्टिफिकेट मिळेल. मात्र त्यासाठी एक्झाम फी भरायची असते. 150 रुपये एक्झाम फी आहे. या एक्झाम फीमधलेही तुम्हाला 40 रुपीज मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला बाकीच्या काहीच गोष्टी करायच्या नाही. पेपर सेट करायचे नाही, पेपर तपासायचे नाही, टेक्निकल काम कुठलंच करायचं नाही. फक्त जस्ट मुलांना सांगायचं की परीक्षा देणं गरजेचं आहे आणि तुम्ही परीक्षेसाठी नाव नोंदवून घ्या. परत या 150 मुलांचे 40 रुपयाप्रमाणे 6000 रुपये मिळतील. म्हणजे 1 महिन्यात तुमचे रजिस्ट्रेशनचे 6000, बुक्सचे 6000 आणि परीक्षेचे 6000 असे 18000 रुपये तुम्ही मिळवू शकता. आता यात मे बी काही विद्यार्थी घेणार नाहीत, काही घेतील. काही वेळा एकाच घरातले 2 विद्यार्थी असतात तर दोघात एक घेतलं जाईल, पण परीक्षा मात्र दोघांनाही द्यावी लागेल. तर बुक्सच्या बाबतीत थोडंफार इन्कम कमी होऊ शकतं, पण सर्वसाधारणतः 15 ते 18,000 किमान मिळवायला हरकत नाही, तेही फक्त अर्धा तास काम करून. तर अशा प्रकारे पर्सनल तुम्ही स्वतः काम करून बऱ्यापैकी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. तर अशा प्रकारे हे अत्यंत सोपं आणि कमी वेळेत होणारं काम आहे. तर आता ही सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की आपल्याला या योजनेमध्ये काम करायचं आहे किंवा नाही. जर तुम्हाला काम करायचं नसेल तर तसा मेसेज मला द्या किंवा फोन करा.
ज्यांना काम करायचं नाही त्यांचा विषय इथेच संपेल. मात्र ज्यांना काम करायचं आहे त्यांनी तसा मेसेज करा. हे काम नेमकं कसं करायचं, स्टुडंट कुठून मिळवायचे, काय सांगायचं, फॉलोअप कसा घ्यायचा, रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. प्रत्येक गोष्ट यातली कशी करायची हे सगळं शिकवलं जाणार आहे आणि त्याप्रमाणे जस्ट फॉलो करायचं आहे. तर ज्या महिला हे काम करायला तयार आहेत त्यांनी पहिली गोष्ट ही करायची आहे की तुमच्या मुलांचं ॲडमिशन चाकोते अकॅडमीमध्ये फ्री ॲबॅकस कोर्सला आहे की नाही हे कन्फर्म करा. आता काही महिलांनी पूर्वी ॲडमिशन घेतलेलं असतं कधीतरी फ्री कोर्स आहे म्हणून, आणि नंतर काही कारणामुळं सोडून दिला कोर्स. आणि जर तुम्ही एखाद्या तुमच्या मैत्रिणीला समजा रिकमेंड केलं की हा फ्री कोर्स आहे, याला ॲडमिशन घे तुझ्या मुलाला किंवा मुलीला, तर ती मैत्रीण पहिल्यांदा हे बघेल की तुमच्या मुलांनी केलं आहे की नाही. त्यामुळं तुमच्या मुलांचं ॲडमिशन असणं गरजेचं आहे आणि सध्या बॅच चालू असणं गरजेचं आहे. ज्यांच्या बॅचमध्ये खंड पडला असेल किंवा गॅप पडला असेल त्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फी भरून कोर्स चालू करून घ्या आणि मगच तुम्हाला हे काम करता येईल. कारण तुम्ही कोर्स केला, तुम्हाला कोर्स आवडला म्हणून तुम्ही रिकमेंड करताय. या बेसिक थीमवर ही सगळी संकल्पना आधारित आहे. जर तुमची मुलं कोर्स करत नाहीत आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता, ते कदाचित ऐकणार नाहीत. पण तुम्ही जर म्हटलं की माझा मुलगा माझी मुलगी पण हा कोर्स करते, तुम्ही पण तुमच्या मुलांना लावा, तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं. तर लवकरात लवकर मला मेसेज करा किंवा फोन करा, तुम्ही काम करणार आहात का. यातून ज्या महिला काम करणार असतील त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार केला जाईल आणि त्यांचं ट्रेनिंग अरेंज केले जाईल. तर या ठिकाणी आज आपण थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.